हिशोब आगमन या स्पर्धेला होतं. वैकुंठदादा पाटील साहेब जे रायगड जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम सभापती म्हणून जे कार्यरत आहे त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली होती. अनेक सारी मंडळी येतील. तत्पूर्वी आपण वळूया सामन्याकडे. सलामीचं पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज प्रवीण हा गोलंदाज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. संदीप आणि नामदेव अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. पाहायचा कशा प्रकारचा हा खेळ. ओपन लॉट्स पहिले 4 संघ, पहिले 2 सामने हे ओपन लॉट्स. पंचांचा इशारा तो ग्रीन सिग्नल. गेम ऑन होते आरंभ आणि करूया आपण शुभारंभ. प्रवीणचा हा पहिला चेंडू नामदेवसाठी. संदीपसाठी हा पहिला चेंडू होता. कमी गतीचा होता. ज्या चेंडूमध्ये संदीपला काही समजलं नाही. चेंडू निर्धाव गेलाय. खेळण्याचा प्रयत्न त्याने केला मात्र त्या प्रयत्नाला यश आलं नाही आणि पहिला चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज प्रवीणनं. कौतुक करावं लागलं प्रवीणचं. पहिला चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय समोर असणारा फलंदाज संदीपसाठी. यावेळी मात्र आपलं पॅडचा पेस खोलला होता मात्र गॅप शोधू शकला नाही. एक धाव या चेंडूवर आली. एका धावसंख्येने संदीपनं आपलं खातं खोललंय आणि मार्केबडी संघाचं खातं सुद्धा एका धावसंख्येने ओपन झालंय. एका धावसंख्येने स्ट्राईक रोटेट झालाय. सलामीचा दुसरा फलंदाज नामदेव यावेळी स्ट्राईक घेतोय. पंचांकडनं गाड घेतोय आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय. सामना करेल गोलंदाज प्रवीणचा ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेकले. धावा खर्च केल्यात 1 आणि सफलता मात्र मिळवू शकणार. तो प्रवीण सज्ज होतोय समोर. नामदेवसाठी हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न फसला मात्र दिशा भरकटली आणि पंचांचा सुवारीचा इशारा. एका धावसंख्येने धावसंख्येमध्ये वाढ होतोय. धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळतोय ती बिनबाद 2 अशी शांत आणि संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये मार्केवाडी या संघाची पाहायला मिळतोय. सुंदरशी स्पर्धा आपण पाहताय. अनेक सारे पाहुणे, अनेक सारे चांगले संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. लो पुलटा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता नामदेवचा. त्या प्रयत्नामध्ये यश आलं नाही मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व्हमध्ये हा चेंडू गेला. एका धावसंख्येनं नामदेवनं आपलं खातं खोलले आणि संघाला पोहोचवले बिनबाद 3 या आकड्यावर. बिनबाद 3 अशी सुरुवात पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये मार्केवाडी या संघाची. पुन्हा एकदा प्रवीण एक उंच पुरा असा खेळाडू आहे. चांगली शरीरयष्टी, क्रिकेटला साजेशी. हा फुलटा चेंडू होता. या चेंडूवर विरकावला आणि या चेंडूवर आलाय आजच्या रजनी मधला पहिला संदीपच्या बॅट मधलं गगन बेदी आलाय. षटकार आणि पंचांचा इशारा आहे. नो अर्थात बीमर म्हणजे या चेंडूवर आलाय 7 धावा आणि असेल हा चेंडू फ्री हिट. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. थँक्यू. आपण आवाज ऐकतात महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध गायक अजय गायकवाड यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे जनक सभापती साहेब आमचे नारायण डामसे साहेबांच्या नावावर हे आपण गीत ऐकलं. हा चेंडू फ्रीडचा होता. उंच टोळा खूप उंच गेलाय. झेल घेण्याचा प्रयत्न केलाय मात्र झेली घेऊ शकल्याने 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावा नामदेवच्या बॅटमध्ये. 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळतात ती बिनबाद 12. संदीप आणि नामदेव थोडीशी अडचण आम्हालाही होतोय कारण या विभागामध्ये पहिल्यांदा येत असताना काही नावही माहीत नाही. संदीपच्या बॅटमधनं 2 धावा, 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 12 या आकड्यावर. चांगली सुरुवात. P1चं जे षटक आहे आणि P1च्या षटकामध्ये मर्यादा ह्या स्पष्ट कराव्या लागत असतात खेळाडूंना कारण क्रिकेट आता सध्याचं क्रिकेट हे अतिशय फास्ट आहे आणि या फास्ट क्रिकेटमध्ये असंच खेळावं लागतं. त्यावेळी आपली एक स्वतःची ओळख निर्माण होत असतं. संदीपच्या बॅटमधनं यावेळी अतिशय गगनभेदी आसमानी सुलतानी आलाय. आणखी एक आश्वासक षटकार. सभापती नारायण डामसे साहेबांच्या नावानं अमर लांगीन क्रिकेटचं ते केलंय आयोजन. लाखाची आओ बक्षीस बघा तिथं लाविती. धावसंख्या 18.
पुन्हा एकदा अतिशय नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला संदीपच्या बॅट बंद बॅक टू बॅक आणखी एक आला हा गगनभेदी षटकार. शतकम नाही रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये 24 धावा पी बनचं षटक आणि या षटकामध्ये अतिशय महागडी गोलंदाजी अंजप संघाकडनं प्रवीणकडनं पाहायला मिळाला. 24 धावा ज्या षटकामध्ये खर्च केल्यात. चांगली सुरुवात मार्केवाडी या संघाकडनं पाहायला मिळाली. नवीन आला गोलंदाज मारुती. मागच्या षटकामध्ये काय झालं कसं झालं गेलं गंगेला मिळालं या उक्तीप्रमाणे या षटकामध्ये कमबॅकची अपेक्षा असेल. अंजप संघ अर्थात खंबाया संघ मार्केवाडी आणि दीपक शेठ सावंत अंजप अशा मार्केवाडी अशा दोन संघादरम्यान हा आजचा पहिला सामना आपण पाहताय. 25 धावा डावकराचा हा गोलंदाज थोडीशी दिशा भरकटी पंचांचा पुन्हा एकदा सुवरचा इशारा. एक धाव एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 26 या आकड्यावर. 26 धावा धावपटलावर डावकराचा गोलंदाज मारुती त्याचा टप्पा पहिला टप्पा पाहिल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि पंचांचा सुवरचा इशारा आलाय. 26 डान्सिंग डाऊनचा प्रयत्न आणि मग चेंडू विरकाळे पुन्हा एकदा अतिशय देखना काबू करण्याच्या डोक्यावर आलाय उत्तुंग हा नामदेवच्या बॅट बंद षटकार. आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा. आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा. साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा. साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा. साऱ्या रायगड 6 धावसंख्येनं संघ 32 या आकड्यावर पोहोचला. त्यानंतर हा पुढचा चेंडू थोडासा कमबॅक केला गोलंदाज मारुतीनं. एक धावाली एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 33 या आकड्यावर. आपण पाहताय चांगली स्पर्धा. मिकी माऊस छोटे कलाकार आहेत त्यांचंही धावसंख्या 36 या आकड्यावर आहे. 36 धावा धावपटल्यावर पुन्हा एकदा पुढचा चेंडू मारुती याचा. यावेळी थोडस कमबॅक केलं. चेंडू गेल्या निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली. धावपटलावर 36. चांगली आक्रमक सुरुवात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाज ज्या आल्या षटकार चौकारांची आतषबाजी या सामन्यामध्ये यांच्याकडनं पाहायला मिळाली. 36 धावानंतर हा पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. त्या चेंडूवर मोठा फटका करण्याचा प्रयत्न फसला आणि मात्र पहिला ब्रेक थ्रू यावेळी अंजप टीम कडनं मिळाला आणि पहिली सफलता मारुतीनं अंजप टीमला मिळवून दिली. पहिला हादरा मिळाला मार्केवाडी या संघाला. जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका. पहिला फलंदाज संदीप बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज आलाय विशाल. धावसंख्या धावपटल्यावर रिवर्स साडन केलाय. देखना फटका आलाय विशालच्या बॅट मधनं. हा पहिलाच षटकार संघाला पोहोचवलाय. 1 बाद 42 या आकड्यावर 2 षटकं संपलीत. अतिशय सुंदरसा फटका आपण पाहताय.
खऱ्या अर्थानं श्री खंबाया विश्वास ग्रुप दीपक शेठ सावंत मार्केवाडी या नावानं हा संघ आपण पाहतोय, ज्या संघाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकापासनं षटकार चौकारांची आतषबाजी या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. संदीप नामदेव आणि आता आलेला विशाल ज्यानंही रिव्हर्स हँडन केला आणि पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय. अशा रीतीनं 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या पाहायला मिळतोय. श्री खंबाया विश्वास ग्रुप दीपक शेठ सावंत मार्केवाडी या संघाची 1/42. 1/42 प्रति षटकामागे 21 धावांची सरासरी या सामन्यामध्ये या संघांना राखली. कौतुक करावं लागेल. अतिशय दर्जेदार खेळ मैदानी आपण पाहताय. सुसज्ज असं मैदान आहे आणि या मैदानावर आल्या मात्र या संघानं षटकार चौकारांची आतषबाजी करून पहिल्या 2 सामन्यामध्ये आपलं वर्चस्व या सामन्यामध्ये निर्माण केलं. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना ज्यावेळी आपण स्वतःला सिद्ध करता त्यावेळी मात्र येणाऱ्या काळामध्ये अनेक साऱ्या मोठ्या स्पर्धा आपल्याला हे खेळायला मिळत असतात. ते हे ग्रामीण फॉर्मॅट पाहताय. अतिशय सुंदरशी स्पर्धा आहे या विभागासाठी. आदिवासी समाज म्हटलं की ज्या समाजाचं कौतुक आम्ही नेहमी करत असतोय, ज्या समाजाला एक वेगळी देणगी आहे, निसर्गाशी ज्यांची नाळ जोडलेली असतं, डोंगर कुशीमध्ये लपलेला समाज म्हणजे आदिवासी समाज असतोय, अशा समाजाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहताय. पुन्हा एकदा नवीन आले गोलंदाज अनिलचा हा पहिला चेंडू होता. टप्पा पाडल्या बॅटची इनर एज होती. यष्टेशकाला हा झेल होता. झेल पकडता आला नाही. जीवनदान मिळालं नामदेवला आणि मात्र 1 धाव संघाला मिळाली. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 1/43 या आकड्यावर. अनिलचा पहिला चेंडू, ज्या चेंडूवर एक सफलता मिळू शकली असती पण तर थोडीशी साथ क्षेत्ररक्षकाची मिळाली नाही. ते मात्र एक झेल धरतीला दान. 1 धाव मिळाली. पुन्हा एकदा रिव्हर्स हँडन केला आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखी एक मोठा फटका. अगोदर होती ताकद आणि या चेंडूवर पाहायला मिळाली विशालकडनं नजाकत. आला या चेंडूवर चौकार. नारायण डामसे साहेब चषक सभापती आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. थँक्यू. चौकारानं धावसंख्या पाहतोय 47-47. हा चेंडू मात्र अपील झालं. ज्या अपीलमध्ये आत्मविश्वास जास्त होता मात्र पंचानं ते अपील पेटाळलं. 1 धाव या चेंडूवर. 1 धावसंख्येनं संघ पोहोचतोय. लेग बायचा इशारा पंचांचा आलाय. 1 धावसंख्येनं 48 या आकड्यावर संघ पोहोचलाय. गोलंदाज अनिल ज्यानं आतापर्यंत 3 चेंडू फेकले, धावसंख्या खर्च केल्यात 6. एकही सफलता आपल्या संघासाठी मिळवू शकले नाही. हा गोलंदाज अनिल हाही डावकरताचा गोलंदाज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटास. यावेळी फटका पासलाय आणि मात्र आणखी एक सफलता यावेळी अंजप संघाला मिळाली आणि आणखी एक हदरा यावेळी मार्केवाडी या संघाला मिळाला. 2 बाद झालेत मार्केवाडी संघाचे आणि धावसंख्या धावपट्ट्यावर 2/48. अरे कोण रे आला तो कर्जतवाला. अरे कोण रे आला यो कोटिंब्यावाला. तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. 48 धावा धावपट्ट्यावर. 2 फलंदाज बाद झालेत. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेली. संदीप आणि नामदेव. 4थ्या क्रमांकावर येते नवीन फलंदाज युवराज. युवराज नाव आलं की नक्की आम्हाला आठवण येतो युवराज सिंग, ज्यानं 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा भीम पराक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या ज्या खेळाडूंना केला होता. वाकस आणि चिंचोळी नेक्स्ट सामना. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंतीचा पहिला पुकार आहे. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण दोन्ही संघ या. वाकस आणि चिंचोळी नेक्स्ट सामना या स्पर्धेमधील असेल. दोन्ही संघांना मी पुन्हा एकदा विनंती करेन आपण लवकरात लवकर येण्याची कृपा करायची आहे. हा पुढचा चेंडू होता नवीन आलेल्या फलंदाज युवराजसाठी. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या स्थगित धावपट्ट्यावर राहिली. ती मात्र 2 बाद 48. थोडंसं कमबॅक या षटकामध्ये अनिलनं केलंय. आतापर्यंत फक्त ज्यानं धावा खर्च केल्या त्या 6 आणि 1 सफलता. पुढचा चेंडू हा सुद्धा थोडासा गती परिवर्तन आणि दिशा भरकटली. पंचांचा स्क्वेअरचा इशारा आलाय.
एक धाव मिळाली. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 2:49 या आकड्यावर. 2:49 अशी धावसंख्या धावपटलावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा युवराजचा फसला आणि आणखी एक चेंडू गेला निर्धाव. अशा रीतीनं 3 षटकं संपली. धावपटलावर धावसंख्या पाहायला मिळाली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2:49. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा धावपटलावर. आता मात्र गोलंदाजीमध्ये झालाय बदल. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज अंजप संघाकडनं संभाजी हा नवीन आलाय गोलंदाज. शेवटचं षटक अर्थात स्लॉगवरचं असतं, हाणामारीचं असतं. मात्र पहिल्या षटकापासून मार्केवाड संघानं हाणामारी केली आणि 49 धावा आतापर्यंत उभारल्यात. शेवटचे 6 चेंडू स्लॉगवरचं अंतिम षटक घेऊन हा संभाजी गोलंदाज आलाय. अनिलचं कौतुक करावं लागेल ज्यानं फक्त 7 धावा खर्च केल्या आणि थोडासा धावांचा रतीप हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालला होता, त्याला थोडंसं थांबवलंय अनिलनं. आता संभाजी कशा प्रकारची गोलंदाजी करेल हे पाहायचं आपण या सामन्यामध्ये. अंजप आणि मार्केवाडी या 2 संघांमध्ये चालू असणार हा सामना. संभाजीचा हा चेंडू शॉर्टपी चेंडू फाईन लेग क्षेत्र निवडलं आणि मात्र चेंडू गेला सीमारेषा पार आलाय दर्जेदार हा चौकार. हाय रे आमच्या नारायण डामसे दादा जाया नावत दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादा जाया नावत दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादा जाया नावत दम हाय रे. आमच्या नारायण. विशालच्या बॅटमधून अगोदरचा चेंडू चौकार आणि मात्र ह्या चेंडू सुद्धा आणखी एक लगातार बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळाला विशालच्या बॅटमध्ये. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या पाहायला मिळते धावपट्ट्यावरती मात्र 57. दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा आहे. दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा. साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायण. कर्जत आणि रायगड नव्हे तर अखंड महाराष्ट्रामध्ये हे नाव गाजतंय. कारण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन विजय होणं हे सोपं काम नसतं. ते सोपं काम ज्या माणसानं सहजरित्या केलंय ते म्हणजे नारायण डामसे साहेब. वेगवेगळ्या पंचांचा इशारा काय चेंडू फेकायचा. धावसंख्या धावपटलावर 57. सन्माननीय नारायण डामसे साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं वेगळं आहे. स्वतःचा मतदारसंघ सोडून वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये विजयाची हॅट्रिक ज्या माणसानं आपल्या कल्पक बुद्धीतनं आणि मतदार बंधू भगिनींच्या कृपा आशीर्वादाने मिळवली आणि आज रायगड जिल्हा परिषदेवर समाज कल्याण सभापती म्हणून ज्यांची निवड झालेली आहे असे हे दमदार नेतृत्व या विभागाचं. धावसंख्या धावपटलावर 57. मोठा चेंडू होता, फायदा घेण्याचा प्रयत्न मात्र यावेळी प्रयत्न फसलाय आणि मात्र पंचांचा इशारा येतो हा स्क्वेअरचा. आणखी एक धाव मिळाली. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 58 या आकड्यावर. अतिशय सुंदरशी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. श्री खांबाया विश्वास ग्रुप दीपक सावंत मार्केवाडी. हा चेंडू पुन्हा एकदा उंच टोला असेल. चेंडू जाणार आणखी एक विशालच्या बॅटमध्ये येणार गगनभेदी हा षटकार. अरे जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका हलक्यात घ्यायची. चूक करू नका हलक्यात घ्यायची. 6 धावसंख्येनं संघ 64 या आकड्यावर. कमी गतीचा हा चेंडू होता. त्या चेंडूवर मात्र दिशा भरकटली आणि पंचांचा पुन्हा एकदा स्क्वेअरचा इशारा आलाय. एक धाव. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 65 या आकड्यावर. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये धावसंख्या धावांचा उच्चांक या सामन्यामध्ये आजच्या पहिल्या रजनीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. पुढचा चेंडू गोलंदाज संभाजी. यावेळी मात्र फटका बसला. बॅटची एज लागली. यष्टरक्षकानं चूक केली नाही आणि मात्र आपलं काम त्यांना बजावलं. यष्टरक्षक प्रवीणनं हा झेल पकडलाय. आणखी एक सफलता अंजप संघाला मिळाली आणि आणखी एक हादरा मिळालाय मार्केवाडी या संघाला.
कुणाच्या बसकी पार नाही हो डामसे साहेबांना टक्कर द्यायची नाही बसकी पार नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची नाही बसकी पार नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची. थँक्यू. विशाल हा फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानामध्ये येतो 5व्या क्रमांकावर नवीन फलंदाज अजय. अजय हा नवीन फलंदाज. धावसंख्या धावपटलावर 3 बाद 65. पुढचा चेंडू संभाजीचा पुन्हा एकदा ज्या चेंडूमध्ये गती परिवर्तन पाहायला मिळालं मात्र दिशा भरकटली आणि पंचांचा पुन्हा एकदा हा स्क्वेअरचा इशाराला 1 धाव मिळाली या चेंडूवर. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 3 बाद 66 या आकड्यावर. 66 धावा धावपटलावर पाहायला मिळतोय. पहिला सामना आचार्यजींनी मधला आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये उच्चांकीय धावसंख्या मार्केवाडी या संघानं आतापर्यंत उभारलेला आहे. पुन्हा एकदा हा चेंडू फाटका फसलाय. आणखी एक सफलता यावेळी अंजप संघाला मिळाली. संभाजी या गोलंदाजानं आणखी एक सफलता मिळवून दिली. आणखी एक हादरा यावेळी मिळाला तो मार्केवाडी या संघाला. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला और नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला नारायण डामसे आला. नवीन आलेला फलंदाज लकी. शेवटचा चेंडू आहे या पहिल्या इनिंग मधील पहिल्या 17 मधील. कशा प्रकारे सामोर जातो हा लकी खेळाडू पाहायचा. धावसंख्या 66. कमी गतीचा हा चेंडू आणि मात्र या चेंडूवर अतिशय दर्जेदार देखना फटका लक्कीच्या बॅट मधून निघालाय. गगनभेदी आसमानी सुलतानी शेवट गोड करणार हा षटकार. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण. चला नेक्स्ट सामना या आचार्यजीनी मधला वाकस आणि चिंचवली या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंतीचा पहिला पुकार आहे की नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण या. वाकस आणि चिंचवली. थँक्यू. चिंचवली संघाचा संगणक आलाय. वाकस संघाचा संगणक आपण लवकर या. आपण जर लवकर आलात नाही एकदा की दुसऱ्या इनिंग चालू झाली एक चेंडू पडला तर मात्र पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. याची नोंद पुढच्या सामन्यामध्ये असणाऱ्या संघ अर्थात वाकस या संघाला विनंती आहे. चिंचवडी संघाचा संगणक इथं हजर झालाय. हॅलो. 72 धावा झाल्यात आणि 73 धावांचं आव्हान हे समोर ठेवले अंजप संघासमोर. थोडंसं कठीण आव्हान आहे. कठीण जरी असलं तरी क्रिकेटमध्ये अनेक सारे सामने आपण सांगू शकत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत चिंचवडी संघाचा संगणक हजर झालाय आणि वाकस संघाचा संगणक सुद्धा हजर आहे. दोन्ही संघादरम्यान या स्पर्धेचे प्रमुख जनक ज्यांच्या कल्पक बुद्धीतनं ही स्पर्धा संपन्न होते ते सन्माननीय अमरजी लांगे साहेबांच्या पवित्र शुभास्ते यावेळी दोन्ही संघ दरम्यान नाणेफेक होते आणि चिंचवडी संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आपला निर्णय जो असेल तो त्वरित म्हणजे आता फिल्डिंग त्याने स्वीकारलेला आहे. तर वाकस संघाने ही तयारीमध्ये राहायचं आहे. पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या आयोजकांच्या वतीनं आपण मनपूर्वक या निमित्तानं आभार मानतोय. आमच्यासोबत जोडले गेलेत समालोचक उत्तमजी पाधीर यांनाही विनंती करणे आपणही आमच्यासोबत जोडले जा. या विभागातील आणखी गोड आवाज आहे त्या आवाजालाही मी विनंती करेन की आपणही आमच्यासोबत जोडले जा. कारण काल पाहिलं आपण चंदू शेट्टी सर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र त्याप्रमाणे समीर सोमने सर व्हॉइस ऑफ कर्जत अशा 2 समालोचक आणि त्यांच्या सभेत अनेक समालोचक असतील. त्या सर्व समालोचकांचा आवाज आपण या स्पर्धेनिमित्तानं पाहिलाय. त्र्याहत्तर धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. अंजप या संघाकडनं प्रवीण आणि मारुती
ज्या दोघांनाही गोलंदाजी ही केली होती अशी हे दोन खेळाडू आहेत. 73 धावा अशक्य वाटतायत, मात्र अशक्यला हे शक्य करतील स्वामी, हे स्वामींचं ब्रीदवाक्य आहे. त्या वाक्याप्रमाणे नवीन ऊर्जा घेऊन मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही सलामी वीरांना आक्रमक शैलीनं फलंदाजी करावी लागेल. हा सामना जर जिंकायचा असेल, आपलं अस्तित्व या सामन्यामध्ये टिकवायचं असेल, तर मात्र आक्रमक पवित्र या सामन्यामध्ये या दोन्ही सलामी वीरांना घ्यावा लागेल. मार्केवाडी संघानं ज्या प्रकारची फलंदाजी केली पहिल्या षटकापासनं आक्रमक पवित्र घेतलाय आणि फक्त धावसंख्या 72 उभारल्या. फक्त तिसरं षटक जे फेकलं होतं गोलंदाज अनिलनं, त्यानं फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. त्या अनिलचं कौतुक या सामन्यामध्ये करावं लागेल, अन्यथा धावा आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकल्या असत्या. मात्र धावांना थांबवण्याचं काम त्या अनिलनं केलंय. पाहूया या सामन्यामध्ये काय लिहून ठेवलंय. 73 धावांचं लक्ष्य सहजरित्या अंजप संघ पार करेल की या धावांपासून रोखण्यामध्ये मार्केवाडी संघाला यश मिळेल. चला तर नेक्स्ट आवाज आपण या निमित्तानं आपण ऐकूया. या विभागातील आणखी एक गोड आवाज. पहिला चेंडू सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. मारुतीच्या बॅटमधनं हा एकेरीचा फटका. एका धावसंख्येनं मारुती या खेळाडूंना आपलं खातं आणि संघाचं खातं सुद्धा एका धावसंख्येनं उभारलंय. 73 धावांचं आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग करत असताना सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या खेळाडून दाखवलं. एका धावसंख्येनं खातं ओपन केल्यानंतर स्ट्राईक हे प्रवीणला दिलंय. प्रवीण एक दमदार असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, ज्या खेळाडूवर खूप सारं भरोसा विश्वास या संघाने दाखवला आणि चेंडूला विरकावला. ज्या प्रवीणनं सीमारेषा पार पहिला आत्मविश्वास वाढविणारा आला प्रवीणच्या बॅटमधनं हा चौकार. चषक सभापती आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. 73 धावांचं आव्हान असताना जशास तसे उत्तराची अपेक्षा संघ अंजपला आणि त्या प्रकारचं उत्तर यावेळी प्रवीणनं दिलं आणि चेंडूनं प्रवीणनं पहिल्या चेंडूत चौकार मारलाय आणि संघाला पोहोचवले बिनबाद 5 या आकड्यावर. जशास तशी जर फलंदाजी राहिली तर हा सामना प्रेक्षणीय होईल यातील मात्र शंका नसेल. अशी ही दोन्ही मातबगार संघ या विभागातील आहेत. अशा दोन मातबगार संघानं ज्यांना आपला स्वतःचा दबदबा या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण केलाय, अशा ह्या दोन संघांमधला हा सामना आपण एन्जॉय करताय या चांगल्या अशा मैदानावर. 73 धावांचा पाठलाग करायचा अंजप संघाला. धावसंख्या धावपटल्यावर बिनबाद 5. थोडासा रनअप चुकलाय गोलंदाज लकी, ज्या लकीनं शेवटच्या चेंडूवर शेवट गोड केलं. मार्केवाडी संघाचा गगनभेदी षटकार ज्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला तो लकी गोलंदाज. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रनमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. परफेक्ट मात्र एकच धाव. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 6 या आकड्यावर, तर प्रवीण पोहोचतोय 5 या आकड्यावर. प्रयत्न चालत मैदानाच्या आतमध्ये. ग्राउंडही त्या मानानं सुंदर आहे. ज्या ग्राउंड धावा होत आहेत असं चित्र पहिल्या सामन्यामध्ये. 6 धावा धावपटलावर. पुन्हा एकदा गोलंदाज लकी, ज्याच्या नावाचं लक पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन विकेटचा प्रयत्न होता मारुतीचा. त्या प्रयत्नामध्ये मोठा फटका येऊ शकला ना, मात्र एक धाव ज्या चेंडूवर आली. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 7 या आकड्यावर. चालू असणार आपण सामना पाहताय मार्केवाडी विपक्ष अंजप. नेक्स्ट हा पुलटा चेंडू आणि कव्हर ड्राईव्हचा देखना फटका पाहायला मिळाला प्रवीणच्या बॅटमध्ये. मात्र तिथं तैनात आहे क्षेत्ररक्षक. एकच्या व्यतिरिक्त काही मिळू शकलं नाही. एकच धाव आली. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 8 या आकड्यावर. प्रवीण चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय आतापर्यंत. या सामन्याला आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न. हा पुलटा चेंडू मारुतीला चांगला फटका घेऊ शकला नाहीये. पॉईंटच्या रिझनमध्ये हा चेंडू गेला. एकच धाव मिळाली. एका धावसंख्येनं धावसंख्या पोहोचते ती मात्र बिनबाद 9 या आकड्यावर. बिनबाद 9 अशी धावसंख्या धावपटलावर. P1चं जे पहिलं षटक होय, ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा गोलंदाज लकीनं खर्च केल्या. 73 धावांचं आव्हान आहे आणि हे आव्हान पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्यात 9 धावा. त्या येणारे 18 चेंडू असतील आणि
18 चेंडू मध्ये चौसष्ट धावांची गरज. येणाऱ्या 18 चेंडू आणि 64 धावांची गरज या सामन्यामध्ये नवीन आले गोलंदाज मार्केवाड संघाकडनं नामदेव. नामदेवचा हा पहिला चेंडू मारुतीच्या बॅटमधनं उंच फटका आहे, कदाचित फटका पसला असं वाटतंय आणि फटका पसला. चांगला प्रयत्न केला, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल त्यानं कॅच केला आणि मात्र पहिली सफलता यावेळी मार्केवाडी या संघाला मिळाली आणि पहिला हादरा मिळालाय अंजप या संघाला. मारुती जातोय बॅक टू पॅव्हिलियन. अरे कोण रे आला तो कर्जतवाला, अरे कोण रे आला यो कोटिंब्यावाला, तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. थँक्यू. नामदेवनं पहिल्या चेंडूवर सफलता आपल्या टीमसाठी मिळवली. मारुती बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येतोय नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर संभाजी. संभाजी आला नवीन फलंदाज. पहिला चेंडू होता आणि ह्या चेंडूवर सुद्धा फटका पसला. बॅक टू बॅक आणखी एक सफलता. ज्या चेंडूवर षटकार यायला पाहिजे होता त्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद झाला संभाजी. आणखी एक सफलता मिळाली नामदेवला आणि आणखी एक सफलता मिळाली मार्केवाडी या संघाला. आणखी एक आदरा मिळालाय अंजप टीमला. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावर रोहित आलाय. थोडसा संकटामध्ये हा संघ. मात्र यावेळी पॉझिटिव्ह विचारानं फलंदाजी ही डायरेक्ट हिट झालाय. थोडीशी दाद पंचांकडनं मागितली रनआउटची. पंचानं मात्र तिसऱ्या पंचांकडनं मागणी केलेली आहे. तिसरे पंच आमच्या सील पाहायचा आहे कुठल्या प्रकारचा निर्णय त्यांच्याकडनं येतोय. डायरेक्ट हिट झालंय. खेळाडू प्रॉपिंग क्रीजमध्ये सहजरित्या पोहोचलाय की मात्र नाही पोहोचलाय याचा निर्वाळा आमचे तिसरे पंच करतील. आणि फलंदाज होतोय ते बाद. डायरेक्ट हिट आणि फलंदाज जाणार बॅक टू पॅव्हिलियन. डायरेक्ट हिट झालाय. आणखी एक आदरा. लगातार एका मागोमागून एक असे फलंदाज बाद होताना दिसत अंजप टीमचे. प्रवीण, ज्या प्रवीणच्यावर खूप सारा विश्वास ज्या संघाचा होता, ज्याने एक चौकार आपल्या खेळीमध्ये खेळला होता, तो प्रवीण बाद झाल्यानंतर संघावर एक संकट निर्माण झालं. अशा अर्थीनं 3 फलंदाज या सामन्यामध्ये आतापर्यंत बाद झाले. धावसंख्या धावपटल्यावर 9. आता मात्र नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर येतोय जयवंत. जयवंत येतोय. आता जयवंतला मात्र चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आपलं अस्तित्व या सामन्यामध्ये टिकवायचं असेल तर मात्र चांगल्या खेळाची अपेक्षा या सामन्यामध्ये जयवंत आणि रोहितकडनं टीम अंजपला असेल. मात्र नामदेवचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 सफलता, तदनंतर एक सांघिक सफलता या नामदेवनं आपल्या टीमसाठी मिळवली. पुढचा चेंडू फेकेल. समोर फलंदाज आले तो 5व्या क्रमांकावर जयवंत. फुलटा चेंडू होता. त्या चेंडूवर सुद्धा फायदा घेता आला नाही. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न फर्स्ट स्लिपच्या खेळाडूने केला. यामध्ये त्याला यश येऊ शकलं नाही. 1 धाव आली. पंचांचा इशारा बॅटकटचा आहे. 1 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 3 बाद 10 या आकड्यावर. पॉझिटिव्ह विचारानं मात्र मैदानाच्या आतमध्ये यावेळी फलंदाजी करावी लागेल टीम अंजपला. कारण एक वेळ आपण शरीराने कमजोर असाल तरी चालेल, मनाने कधीच कमजोर राहू नका. यश त्यांनाच मिळत असतं ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ आणि आत्मविश्वास मजबूत असतं. ते आत्मविश्वास दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये अंजप या टीमला. मात्र तसं काही होताना दिसत नाही. मार्केवाडी संघानं मात्र एक वेगळा लगाम टीमच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये अंजप टीमला घातलाय. 1च धाव या चेंडूवर मिळाली. 1 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 3 बाद 11 या धावसंख्येवर. 3 बाद 11. नामदेवचा हा पुढचा चेंडू. यावेळी थोडीशी दिशा भरकटली. क्वालिफाईड पंचांचा इथे स्वर्चा इशारा येतोय. 1 धाव 1 धावसंख्येनं संघ पोहोचतोय
3 बाद 12 या आकड्यावर 3 बाद 12 धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळतोय टीम अंजप या संघाची. पुढचा चेंडू नामदेवचा. आई चेंडू दाद मागणी पंचांकडनं, पंचानं दाद उचलली आणि बॅक टू बॅक आणखी एक स्वर्चा इशारा आला पंचांचा. 1 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 13 या आकड्यावर. 3 बाद 13 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळते टीम अंजपची. पुढचा चेंडू सुद्धा होता चांगला फटका येऊ शकला नाही. फक्त एक सन्मानपूर्वक खेळ या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूंना केलाय. रोहितनं चेंडू गेल्या निर्धाव, धावसंख्या स्थगित राहिली. अशा रीतीनं 2 षटकं संपली. 2 षटकांचा खेळ संपला. धावपटलावर धावसंख्या 3 बाद 13 थोडंसं अशक्य राहिलं. आता येणारे 12 चेंडू आणि 60 धावांची अपेक्षा असेल, आवश्यकता असेल. म्हणजे प्रति षटका मग 30 धावांची सरासरी राखावी लागेल अंजप या संघाला. म्हणजे 10 षटकार थोडंसं अशक्यपूर आहे. 12 चेंडूमध्ये 10 षटकार हे कीर्तिमान रेकॉर्ड झालं तर मात्र आयुष्यभर या रेकॉर्डची नोंद इतिहासामध्ये केली जाईल. तसं होईल का या सामन्यामध्ये जी प्रतीक्षा आपल्याला असेल. तत्पूर्वी आलाय नवीन गोलंदाज मार्केबाय टीमकडनं विशाल, ज्यानं फलंदाजी अतिशय सुरेख, ज्यामध्ये रिव्हर्सचे फटकेही पाहायला मिळाले होते विशालकडनं. तो विशाल आलाय आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन आलाय. समोर असणारा फलंदाज जयवंत. 13 धावसंख्या धावपट्ट्यावर पाहताय. खेडीशीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जातोय आणि घर बसल्या अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षक राजांचं मनपूर्वक आयोजकांच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. 13 धावसंख्येनंतर हा चेंडू आणि मात्र या 13 अशुभ आकडा क्रिकेटमधला या अशुभ आकड्यामध्ये आणखी एक फलंदाज बाद झालाय. रोहित हा फलंदाज गेलाय बॅक टू पॅव्हिलियन. 4था आदरा मिळाल्या अंजप टीमला आणि 34 सफलता मार्केवाडी संघाला. दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा. साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा. थोडीशी नाजूक अवस्था मैदानाच्या आतमध्ये अंजप संघाची पाहायला मिळतो. 4 बाद 13 अशी खराब अवस्था. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर येतोय रुपेश आलाय नवीन फलंदाज. स्टेट ड्रायव्हर मध्ये हा त्याने चेंडू खेळलाय. तैनात क्षेत्ररक्षक 1च धाव. 1 धावसंख्येने रुपेश यानं आपलं खातं खोललंय, संघाला पोहोचवलंय 14 या आकड्यावर. 14 धावसंख्या धावपट्ट्यावर. 4 बाद 14. पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू. याही चेंडूवर 1च धाव. 1 धावसंख्येने संघ 15 या आकड्यावर पोहोचतोय. 15 धावसंख्या धावपट्ट्यावर. 4 बाद 15 अशी थोडीशी खराब. आता मात्र थोडीशी अपचार होतोय सामन्यामध्ये राहील, कारण 73 धावांचं एक मोठं लक्ष आहे. ज्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवातपासून खराब खेळ मैदानाच्या आतमध्ये अंजप टीमचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हा उंच टोळा झेलचा प्रयत्न करतोय स्वतः क्षेत्ररक्षक. आणि असे झेल हे कठीण असतात. त्या कठीण झेलामध्ये ज्यानं सोप्यामध्ये परिवर्तन केलं होतं, मात्र अंतिम क्षणी मात्र झेल धरतीला दान झाला. 1 धाव मिळाली या षटका चेंडूवर. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 16 या आकड्यावर. थोडासा सामना आपण जर पाहिला तर अजूनही 57 धावांची अपेक्षा आवश्यकता या सामन्यामध्ये. आई चेंडू सुरेख निर्धाव चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजाचा, ज्यानं विशालनं चांगला चेंडू फेकला. धावसंख्या स्थगित राहिली ती धावपट्ट्यावर 15 या आकड्यावर. जयवंत जो स्ट्राईक घेतोय, सामना करतोय विशाल या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा अपील झालंय, पंचानं ते अपील उचललंय आणि आणखी एक सफलता या चेंडूवर मार्केवाडी संघाच्या विशालनं आपल्या टीमला मिळवून दिलंय आणि आणखी एक हादरा मिळालाय टीम अंजपला. आपण पाहताय कालच्यापासनं या रजनीला सुरुवात झाली आणि कालच्या रजनीमध्ये सुपर 5 मध्ये खंडीचा पाडा टीम या संघानं सुपर 5 मध्ये क्वालिफाय झालाय. मनपूर्वक त्या टीमचं आपण या निमित्तानं अभिनंदनही करतोय, कारण एका ट्रॉफीचा मानकरी जो संघ झालाय. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय जगदीश. नाजूक अवस्था, एका मागोमागून एक असे फलंदाज मात्र बाद होताना दिसतात अंजप या टीमचे. 5 बाद 15 अशी थोडीशी अवस्था
मैदानामध्ये हा फुलटा चेंडू, यावेळी ढकलून दिला चेंडू, चांगला फटका, मात्र गॅप शोधू शकला नाहीये. एकच चेंडू जगदीशला, याची एकच धाव जगदीशला मिळाली. या चेंडूवर एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 5-16 या आकड्यावर. आता जगदीश स्ट्राईकला आहे, 5-16 अशी धावसंख्या दापटल्यावर पुढचा चेंडू फेकते गोलंदाज संदीप. फॉलोथ्रू मध्ये हा चेंडू मारला होता, थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं, त्यामुळे एक धाव अंजप या टीमला मिळेल. एका धावसंख्येने संघ 18 या आकड्यावर पोहोचलोय. शेवटचं षटक घेऊन आलाय हा गोलंदाज संदीप, जो सलामी लावला होता. चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. तो संदीप अंतिम षटक घेऊन आलाय. पुन्हा एकदा या चेंडूवर एकच धाव मिळेल. एका धावसंख्येने संघ 19 या आकड्यावर. फक्त मात्र औपचारिकता या सामन्यामध्ये राहिली. एकतर्फी सामना म्हणावा लागेल. 73 धावांचं मोठं लक्ष्याचा पाठलाग करत असताना संकट या अंजप टीमकडं आलं. पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू होता, या चेंडूवर सुद्धा एकच धाव मिळेल. एका धावसंख्येने संघ 20 या आकड्यावर पोहोचतोय. पहिला सामना अतिशय चांगला होईल. पुढचा चेंडू पाहताय, या चेंडू सुद्धा फटका पासलाय आणि स्वतः फॉलोथ्रू मध्ये झेल पकडतोय मार्केवाडी संघ, अर्थात श्री खंबाया विश्वास ग्रुप, दीपक शेठ सावंत मार्केवाडी या नावानं जो संघ खेळतोय, त्या संघाने मात्र पहिल्या सामन्यामध्ये आपल्या लौकिकाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय आणि जवळजवळ विजया समीप पोहोचलाय हा संघ. आणि नक्की कोणी जिंकू आणि कोणी हारो, मात्र आपण एकमेकांना हस्तांदोलन करायचं ही विनंती आयोजकांच्या वतीने सर्व टीमला. कारण क्रिकेटमध्ये स्पोर्ट ऑफ स्पिरिट पाहिजे, सांघिक खेळाची भावना असायला हवी. कोणी जिंकू आणि कोणीही हारो, आपण एकमेकांसमोर अनेक वेळ खेळत असतात. कधी आपण त्यांना हरवतो, कधी ते आपल्या हरवत असतात. मात्र सांघिक एकता, संघाचा एकोपा हा राहिला पाहिजे ही विनंती आयोजकांच्या वतीनं. पुढचा चेंडू, यावेळी मात्र हा चेंडू जाणार निर्धाव. अशा रीतीनं पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केलंय श्री खंबाया विश्वास ग्रुप, दीपक शेठ सावंत मार्केवाडी या संघाने विजय संपादन केले. हार्दिक अभिनंदन मार्केवाडी संघाचा आणि हार्दिक आभार अंजप संघाचं, ज्यानं या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवली. त्याबद्दल त्या संघाचंही हार्दिक अभिनंदन, आभार मानतो. आणि या सामन्याचा सामनावीरचा किताब आमचे गुणलेखक मित्र उत्तमजी पादीर, अर्थात दुहेरी भूमिकेमध्ये जे आहेत, त्यांच्या माध्यमातून निर्वाळा केला जाईल की या सामन्याचा सामनावीरचा किताब कुठल्या खेळाडूला मिळतोय. आणि पहिल्या सामन्यामध्ये ज्यानं फलंदाजी करताना धावसंख्या उभारल्या होत्या